Welcome students, myself Professor Vikrant Palaksha. I welcome you in my YouTube channel, Professor Vikrant Palaksha's Education Hub. In today's video, we are going to discuss how to fill the FY BCom exam form semester number 1 of सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की FY BCom सेमिस्टर 1 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा एक्झाम फॉर्म हा कसा भरावा याचा आहे. सो नाव लेट स्टार्ट. तर चला सुरुवात करूया. फर्स्ट ऑफ ऑल, in your browser you have to open the university website, that is www.unipune.ac.in. सर्वप्रथम काय करायचं आहे, तुम्ही विद्यापीठाची वेबसाईट की ज्याचा वेब ॲड्रेस आहे www.unipune.ac.in ही आपल्या मोबाईल किंवा पीसीच्या ब्राउझरवर तुम्ही ओपन करायची आहे. आफ्टर ओपनिंग द वेबसाईट, द होम पेज ऑफ द सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी वेबसाईट ॲपियर्स लाईक दिस. हा वेब ॲड्रेस तुम्ही तुमच्या ब्राउझरमध्ये ओपन केल्यानंतर अशा प्रकारे या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं तुम्हाला होम पेज दिसणार आहे. यू कॅन सी हिअर ऑन दिस वेब पेज द एक्झामिनेशन टॅब. तुम्ही या ठिकाणी बघू शकता या वेब पेजवर एक्झामिनेशन नावाची टॅब आहे. जस्ट क्लिक ऑन दॅट. यावर तुम्ही क्लिक करायचं आहे. देन नेक्स्ट टॅब ॲपियर्स हिअर फॉर द एक्झाम ऑनलाईन. आणि मग तुम्ही क्लिक केल्यानंतर पुढची टॅब या ठिकाणी तुम्हाला ओपन झालेली दिसेल, एक्झाम ऑनलाईन. जस्ट स्क्रॉल इट डाऊन. याला फक्त स्क्रॉल डाऊन करा. देन यू कॅन सी हिअर स्टुडंट सेक्शन. या ठिकाणी तुम्हाला स्टुडंट सेक्शन नावाचं ऑप्शन दिसणार आहे. अंडर दॅट यू कॅन सी एक्झाम फॉर्म्स ऑनलाईन. या ठिकाणी तुम्हाला एक्झाम फॉर्म्स ऑनलाईन हा सुद्धा ऑप्शन दिसणार आहे. जस्ट क्लिक ऑन दॅट. त्यावर क्लिक करा. आफ्टर क्लिकिंग ऑन द एक्झाम फॉर्म ऑनलाईन टॅब, नेक्स्ट टॅब विल ओपन हिअर. एक्झाम फॉर्म ऑनलाईनवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पुढची टॅब या ठिकाणी ओपन होणार आहे. ऑल द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग एक्झाम फॉर्म फिलिंग इज गिवन देअर. ऑनलाईन पद्धतीने जो काही फॉर्म तुम्हाला भरायचा आहे त्या संदर्भातल्या तुमच्या सर्व इन्स्ट्रक्शन या ठिकाणी दिलेल्या आहेत. रीड इट केअरफुली. व्यवस्थित प्रकारे सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही वाचायची आहे, इन्स्ट्रक्शन वाचायचं आहे. जस्ट स्क्रोल इट डाऊन. आणि त्यानंतर तुम्ही स्क्रोल डाऊन करा. देन हिअर यू कॅन सी the form filling links are given there. Link 1 to the link 5. मग तुम्ही स्क्रॉल डाऊन केल्यानंतर एक टेबल तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. त्यामध्ये फॉर्म फिलिंगच्या लिंक दिलेल्या आहेत. लिंक 1 पासून ते लिंक 8 पर्यंत. यू कॅन क्लिक ऑन एनी लिंक. तुम्ही कुठल्याही लिंकवर क्लिक करू शकता. सो नाव आय एम क्लिकिंग हिअर द लिंक नंबर 1. मी काय करतोय, या ठिकाणी लिंक नंबर 1 वर क्लिक करतोय. आफ्टर क्लिकिंग ऑन द लिंक, द नेक्स्ट पेज विल बी ओपन देअर. On this page some contact numbers are given, then rules are given, notification is also given. काही कॉन्टॅक्ट नंबर, काही नोटिफिकेशन आणि रूलच्या संदर्भातली माहिती आपल्याला दिलेली आहे. ॲज वेल ॲज वन टॅब इज देअर, प्रोसीड टू लॉग इन. आणि त्याच प्रकारे एक प्रोसीड टू लॉग इन. या ठिकाणी अजून तुम्ही बघू शकता युजर मॅन्युअल, म्हणजे फॉर्म भरण्यासाठी जे काही युजर मॅन्युअल आहे त्या युजर मॅन्युअलवर जर तुम्ही क्लिक केलं तर अशा प्रकारे युजर मॅन्युअल तुम्ही या ठिकाणी ओपन करू शकतात. म्हणजे फॉर्म भरण्यासंदर्भातली डिटेल माहिती, डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला या युजर मॅन्युअल मध्ये मिळू शकेल. ऑल प्रोसेस इज गिवन हिअर विथ ऑल द स्क्रीनशॉट. जसं मी आता तुम्हाला सांगितलं की कशा प्रकारे वेबसाईट, वेब ॲड्रेस ओपन करायचा वगैरे वगैरे, हे सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही हे युजर मॅन्युअल सुद्धा या ठिकाणी डाउनलोड करू शकता. त्याच प्रकारे एक्झाम फॉर्म डेट्स, ज्या विविध एक्झाम फॉर्म कधी सुरू झाले त्याची स्टार्ट डेट, विदाऊट लेट फी एंड डेट आणि विथ लेट फी एंड डेट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल आपण कुठला फॉर्म भरतोय, फर्स्ट इयर ऑफ बॅचलर ऑफ कॉमर्स 2019 क्रेडिट पॅटर्न. तर त्याची स्टार्ट डेट आपल्याला या ठिकाणी दिली किती, 14 ऑक्टोबर 2023. आणि विदाऊट लेट फी डेट किती आहे त्याची, 26 ऑक्टोबर 2023. आणि विथ लेट फी एंड डेट त्या ठिकाणी दिलेली आहे 29 ऑक्टोबर 2023. तर अशा प्रकारे तुम्ही डेट सुद्धा
चेक त्या ठिकाणी करू शकता. नाउ वी आर गोइंग टू क्लिक ऑन द प्रोसीड टू लॉग इन टू फिल अवर फॉर्म भरण्यासाठी आपण कशावर क्लिक करणार आहोत, प्रोसीड टू लॉग इन वर. सो जस्ट सिम्पली क्लिक ऑन दॅट. प्रोसीड टू लॉग इन वर क्लिक केल्यानंतर यू कॅन सी हिअर द डॅशबोर्ड ऑफ युअर स्टुडंट प्रोफाईल सिस्टम. म्हणजे स्टुडंट प्रोफाईल सिस्टम हे जे अकाउंट तुम्ही तयार केलेलं असेल, आता स्टुडंट प्रोफाईल सिस्टम अकाउंट कशा पद्धतीने तयार करावं याचा एक सेपरेट व्हिडिओ मी तयार केलेला होता. त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही स्टुडंट प्रोफाईल सिस्टम म्हणजे SPS अकाउंट ओपन केलेलं नाही त्यांनी तो व्हिडिओ जरूर बघावा आणि त्यानुसार SPS अकाउंट तयार करा. ओके, तर SPS अकाउंटचे तुम्हाला या ठिकाणी डॅशबोर्ड ओपन होणार आहे. स्क्रोल इट डाऊन, स्क्रोल करा आणि ॲट द एंड स्टुडंट हे जे ऑप्शन आहे त्यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन दिसत आहेत, क्रिएट अकाउंट, लॉग इन. ऑलरेडी आपलं SPS अकाउंट आपण तयार केलेलं आहे म्हणून आपण फॉर्म भरण्यासाठी आता कोणत्या टॅबवर क्लिक करणार आहोत, वी आर गोइंग टू क्लिक ऑन द लॉग इन टॅब. सो जस्ट क्लिक ऑन द लॉग इन टॅब. आफ्टर क्लिकिंग ऑन द लॉग इन टॅब द लॉग इन विंडो विल बी अपीयर हिअर. लॉग इन विंडो तुम्हाला त्या ठिकाणी अपीयर होईल. इन दॅट द फर्स्ट ऑप्शन इज लॉग इन बाय. ऑन दॅट यू हॅव टू क्लिक. आफ्टर क्लिकिंग ऑन लॉग इन बाय 2 वे यू कॅन लॉग इन देअर. 2 पद्धतीने तुम्ही लॉग इन करू शकतात, तुमचा ईमेल ID आणि तुमचा मोबाईल. आपण या ठिकाणी लॉग इन करूयात मोबाईल नंबर. नाउ आय एम क्लिकिंग ऑन द मोबाईल नंबर देअर. सो इन दॅट एंटर युअर मोबाईल नंबर. आय एम एंटरिंग दिस नंबर हिअर अँड क्लिक ऑन द पासवर्ड. लॉग इन विथ द पासवर्ड देअर. द पासवर्ड दॅट यू हॅव given there while preparing the SPS account. So I am entering the password there. Okay, and then enter CAPTCHA. Means you can see some numerical digits here. Exactly enter those digit in the enter CAPTCHA tab. So here the digits are 3 2 1 6 1. I have entered those. Okay, I think it is showing the wrong CAPTCHA. So 3 2 1 6 1. Okay, enter now, correct, and then click on the login. After clicking on the login, you can log into your account and there you can see the dashboard there. Under the dashboard, several options are there. Apply, degree certificate, update ABC ID, update profile, delete profile, and last tab is for what? Exam. So now we have to fill the exam form. Therefore, we are going to click where? We are going to click on the exam. Before that, you have to check all other details. Those are correct or wrong. If the details are wrong, you can update your profile correct details. So you can see there your learning mode, regular, course name, BCon, college information you can see there. Personal information, your name, your mother's name you can see there. Profile status you can see. Profile complete, profile incomplete. Here the profile is complete, so status complete there. So now you have to click on the exam form to fill the exam form. So now we are clicking on the exam form. After clicking on the exam form, again the next window will appear there. For that you have to click on the proceed to fill the form. We click on the proceed. Now you can see there are 2 options there. First of all is what? For first year. And second is what? Other than first year. So we are filling the form for what? First year. So you have to click on the first option and what you have to click? Create new application. So click on that, create new application. Create new application वर क्लिक केल्यानंतर मग आपल्याला पुढे त्या ठिकाणी दिसणार आहे पॅटर्न नेम. आता पॅटर्न नेम मध्ये आपण काय आहोत? बीकॉमचा फॉर्म भरतोय म्हणून आपण कुठलं पॅटर्न सिलेक्ट करणार? बॅचलर ऑफ कॉमर्स 2019 क्रेडिट पॅटर्न. बॅचलर ऑफ कॉमर्स 2019 क्रेडिट पॅटर्न व आपण सिलेक्ट केल्यानंतर जी इन्फॉर्मेशन तुम्ही तुमच्या स्टुडंट प्रोफाईल सिस्टम अकाउंटला भरलेली असेल ती सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. ती इन्फॉर्मेशन व्यवस्थित पद्धतीने त्या ठिकाणी चेक करा. काही बदल असेल तर तुम्ही प्रोफाईलमध्ये ते बदल अपडेट करू शकतात. त्यानंतर इन्फॉर्मेशन चेक झाल्यानंतर काय करायचं आहे तुम्ही? यू हॅव टू क्लिक ऑन द नेक्स्ट टॅब. ओके, नेक्स्ट टॅब वर क्लिक केल्यानंतर प्लीज सिलेक्ट द कोर्स टाइप, रेग्युलर और वोकेशनल. आवर कोर्स टाइप इज व्हाट? रेग्युलर. सो क्लिक ऑन व्हाट? रेग्युलर.
After clicking on the regular, now you can see there the subjects. Okay, here carefully you have to click on the subject. So here first of all select any subject code 114A and 114B, that is the option here. So I am filling this form for the Siddhivinayak College. Therefore here the subject is business mathematics and statistics. If you are filling the form for other college, just confirm with your college and choose the proper subject. So here our subject is business mathematics and statistics. Then select any one subject from optional group A, 115A and 115F. So here several subjects are there: organization skill development, banking and finance, commercial geography, defense organization and management in India, cooperation and managerial economics. So here my subject code is what? My subject code here in Siddhivinayak College, here the subject is organizational skill development. So select the organizational skill development. Then select any one subject from optional group B, 116A to 116F. Here the subjects are essential of e-commerce, insurance and transport, marketing and salesmanship, consumer protection and business ethics, business environment and entrepreneurship, and foundation course in commerce. So which subject is applicable? Kindly select that subject. In Siddhivinayak College, the applicable subject is what? Marketing and salesmanship. So I am selecting here marketing and salesmanship. And select any one language as subject code 117. So here additional English, Marathi, Hindi, Gujarati, Sindhi, Persian, Urdu, French, German, Sanskrit, Arabic. So here the several languages are there. The language subject you have chosen as optional. Here you have to choose that subject. So in our Siddhivinayak College, additional English and Marathi are the subjects. So which subject you have opted? Kindly select that one. So here the opted subject is additional English. The student those have opted additional English, select additional English. The student those have opted Marathi, select Marathi. Here the student has opted the additional English, so I am selecting the additional English. Now the last one is there, that is what? Select any one subject as a value added. So under the value added course, you can see 5 options: computerized accounting, employability skill enhancement program, gender sensitivity, intellectual property rights laws, and finally is value education. So in Siddhivinayak College, semester number 1, the value added course is for the intellectual property rights laws. For the other college student, just confirm with your faculty, your teacher, and choose the appropriate subject. So here in Siddhivinayak for semester number 1, the value added course offered is intellectual property rights and laws. Therefore, click on this. Okay, so here we have selected all the subject. Now click on the continue link. After clicking on the continue link, now you can see here the subject you have chosen there, and the ticks are automatically appeared. So subject code 111 is compulsory English, internal, university exam. The click is there. Subject number 112, that is the financial accounting. This is the compulsory subject. Again, internal, university, and practical. Automatically the tick is there. Business economics, another compulsory subject. 113, internal, university exam, tick is there. Then next are the optional subject. 114A, we have chosen business mathematics and statistics for internal and university exam, tick is there. 115A, that is organizational skill development, internal and university exam, tick is there. 116C, marketing and salesmanship, internal and university exam, tick is there. 117A, additional English, internal and university exam, tick is there. And then value added course 12019 VA04 #1 intellectual property right, only internal. That subject is only for internal, so only to the internal tick is there. And finally G1, that is the physical education group 1, same one, it is a grade subject, so you can see there click is to the grade. So verify all this. अशा पद्धतीने सर्व सब्जेक्ट व्हेरीफाय करा. व्हेरीफाय केल्यानंतर मग तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट ला टिक करायचं आहे. सो क्लिक ऑन द सेव्ह अँड नेक्स्ट. यू कॅन सी देअर द फीज डिटेल्स. मग तुम्हाला फी डिटेल त्या ठिकाणी दिसतील. सो अंडर दॅट फॉर्म फी 20 रुपीज, एक्झाम फी 340 रुपीज, कॅप फी 85 रुपीज, स्टेटमेंट ऑफ मार्क्स फी 85 रुपीज, पासिंग सर्टिफिकेट फीस 0 रुपीज, इंटरनल मार्क्स फीस
160 rupees. Department fee, project fee, EVS fee, transfer, late fee, fine fee, all are zero, and therefore the total fee you have to pay to your college for the exam form, it is how much? 690. अशा पद्धतीने 690 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायचे आहेत. यू कॅन सी द प्रिव्ह्यू ऑफ युअर फॉर्म. तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे त्याचा प्रिव्ह्यू तुम्ही बघू शकता. प्रिव्ह्यूवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुमच्या फॉर्मचा प्रिव्ह्यू त्या ठिकाणी जनरेट होणार आहे. ओके, यू कॅन सी लोडिंग हिअर. लोडिंग आपला जो फॉर्म भरलेला आहे ते या ठिकाणी लोड होत आहे. जी इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी भरलेली असेल ती सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी लोड होणार आहे. ओके, इन्फॉर्मेशन आपली लोड झालेली आहे. अशा पद्धतीने आपला फॉर्म त्या ठिकाणी दिसणार आहे. तुमचं नाव, युअर मदर्स नेम, युअर ॲड्रेस, जेंडर, कॅटेगरी, दिव्यांग और डिसॅबिलिटी, medium of instruction, ABC ID you have updated in the profile, and then you can see the subject that we have chosen there. Okay, तर अशा पद्धतीने आपले प्रिव्ह्यू दिसतील. 690 आपल्याला त्या ठिकाणी फी दिसलेली आहे. ओके, चेक इट अँड देन यू हॅव टू क्लिक ऑन व्हॉट? प्रोसीड. प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक चेक पॉईंट तुम्हाला करायचा आहे. आय हॅव रीड ऑल द चेक पॉईंट्स अँड प्रिव्ह्यूड माय एक्झाम फॉर्म. आय एम सोलोली रिस्पॉन्सिबल फॉर द इन्फॉर्मेशन गिवन बाय मी. म्हणजे मी सर्व चेक पॉईंट्स त्या ठिकाणी बघितलेले आहेत. प्रिव्ह्यू सुद्धा माझ्या फॉर्मचा बघितला आहे आणि आता जी काही माहिती या फॉर्ममध्ये मी दिलेली आहे त्या सर्व माहितीसाठी मी रिस्पॉन्सिबल आहे. या ठिकाणी क्लिक करा आणि मग ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी तुमचा फॉर्म जो आहे तुम्ही क्लिक झाल्यानंतर मग कन्फर्म अँड प्रिंट हे ऑप्शन त्या ठिकाणी येणार आहे आणि मग फायनली तुम्ही कन्फर्म अँड प्रिंटला त्या ठिकाणी क्लिक करा. कन्फर्म अँड क्लिक वर प्रिंटवर क्लिक केल्यानंतर तुमचा एक्झाम फॉर्म अशा पद्धतीने या ठिकाणी डाउन आहे. नाउ यू कॅन सी दिस इज युअर एक्झाम फॉर्म 2 पेजेस. 2 पेजेसचा आपल्याला एक्झाम फॉर्म जो प्रिव्ह्यू मध्ये दिसला होता अगदी त्याच पद्धतीने या ठिकाणी अपियर झालेला आहे. यू हॅव टू टेक द प्रिंट आउट दिस फॉर्म. तुम्ही काय करायचे, याची प्रिंट आउट घ्या. अटॅच द डॉक्युमेंट्स विथ दिस फॉर्म मीन्स युअर रिझल्ट ऑफ द HSC 12वीचा रिझल्ट, देन द ॲडमिशन फी रिसीट ऑफ युअर कॉलेज यू हॅव टू अटॅच विथ दिस. तुमच्या ॲडमिशन फीची जी काही फोटोकॉपी असेल ती अटॅच करा. त्यानंतर तुमचं 12वीचं मार्क स्टेटमेंट जे असेल ते त्याची फोटोकॉपी या फॉर्मला अटॅच करा. And then submit this form up to 26th of October to your college. 26 ऑक्टोबर पर्यंत हा फॉर्म 690 या फी सकट तुमच्या कॉलेजच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी सबमिट करा. कॉलेज तुमचा फॉर्म इन्वर्ट करेल आणि मग तुमचा फॉर्म इन्वर्ट झाल्यानंतर फॉर्म फिलिंगची प्रोसेस कंप्लीट होणार आहे. काही विद्यार्थ्यांनी काय करतात, विद्यार्थी की एवढा प्रिंट आउट त्या ठिकाणी जनरेट झाली, PDF जनरेट झाली म्हणजे त्यांना काय वाटतं की आपला फॉर्म भरला गेलेला आहे. नाही, या फॉर्मची प्रिंट आउट घ्यायची, याला तुमचं 12वीचं मार्क स्टेटमेंट, तुमच्या ऍडमिशन फीची फोटोकॉपी अटॅच करायची 690 रुपये आणि हे सर्व डॉक्युमेंट फॉर्मला जोडून ही प्रिंट आउट तुम्ही ऑफिसकडे सबमिट करायची आहे. ऑफिस तुमचा फॉर्म सबमिट करून घेईल, 690 रुपये सबमिट करून घेईल आणि मग ऑफिस तुमचा फॉर्म इन्वर्ट करणार आहे विद्यापीठाकडे. त्यावेळेस फॉर्म फिलिंगची प्रोसेस पूर्ण होणार आहे. म्हणून फॉर्म भरून झाल्यानंतर या फॉर्मची प्रिंट आउट घ्यायची, याला तुमचं 12वीचं मार्क स्टेटमेंट, त्यानंतर तुमच्या ॲडमिशन फीची फोटोकॉपी आणि 690 रुपये एवढे सर्व डॉक्युमेंट तुम्ही कॉलेज ऑफिसमध्ये सबमिट करायचे आहे 26 ऑक्टोबर 2023 पर्यंत. आय होप ऑल द इन्फॉर्मेशन आय हॅव गिवन हिअर यू हॅव अंडरस्टूड ऑल दॅट इन्फॉर्मेशन. मी जी माहिती तुम्हाला या ठिकाणी दिली नक्की संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात आलेली असेल. Fill the form according to the given information, then there will be no problem while form filling. मी जी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, जर तुम्ही या माहितीप्रमाणे फॉर्म भरला तर नक्कीच काही अडचण तुम्हाला या ठिकाणी येईल नाही. ओके, आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू काइंडली सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल प्रोफेसर विक्रांत पालट शाह एज्युकेशन हब फॉर व्हिडिओज लाईक दिस. अशा आणखी व्हिडिओ मिळवण्यासाठी जरूर माझे यूट्यूब चॅनल प्रोफेसर विक्रांत पालट शाह एज्युकेशन हब सबस्क्राईब करा. And like this video, share this video with your friends. या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. थँक यू ऑल ऑफ यू.